मेथीची भाजी आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी असेल तर मला वाटतं सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन हे आहे. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मस्त अशी आज मेथीची भाजी करूया, तेही माझ्या पद्धतीमध्ये. मेथीची भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवली जाते. इथे मी भाजी छान धुवून घेतली आहे आणि बाजूला ठेवायची. आता यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं. थोडीशी मुगाची डाळ मी भिजत घालणार आहे फक्त 5 मिनिटासाठी. तर इथे कढई छान गरम झाली आहे. यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. आता तेल चांगलं गरम झालं ना की यामध्ये भरपूर लसूण घालायचा ठेचून ते सुद्धा, आणि हिरवी मिरची घालून घ्यायची. त्यानंतर यामध्ये जी आपण भिजवलेली मुगाची डाळ आहे ती घालून घेऊ. चिमूटभर अगदी आपल्याला थोडी हळद घालायची आहे. तसं तर मेथीची भाजी ही खूप वेगवेगळ्या पद्धतीमध्ये करता येते. ही सर्वात सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे. आता इथे सगळं छान मिक्स करून झालं की जी भाजी होती ती घालून घ्यायची. कधीही भाजी घातल्यावर लगेचच यामध्ये मीठ घालायचं नाही, कारण भाजी जशी आपण थोडीशी वाफवून घेतो तशी ती कमी होती. त्यामुळे मीठ हे सर्व शेवटी घालायचं. आता पहा, इथे सर्व परतून घेतलं की मग यानंतर यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. यामुळे मेथीची भाजी खरंच अप्रतिम लागते. सर्व छान मिक्स करून झालं की झाकण ठेवून फक्त 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यायची. लगेचच आपली झटपट अशी मेथीची भाजी तयार होते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी अप्रतिम लागते. तर रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा.